नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. आवक कमी जास्त असल्याने बाजारामध्ये काही भाज्यांच्या दरात वाढ, तर काही भाज्यांना मिळतोय कवडीमोल भाव. बुलढाण्यात भाजप नेते विजयराज शिंदे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. अमरावती शहरातील पाणी प्रश्न पेटला. यंकयापुरा परिसरातील नागरिकांची जीवन प्राधिकरणावर धडक. नाशिकची जागा आम्हालाच मिळणार, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला विश्वास. चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अमरावतीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची संवाद बैठक सुरू. भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी बैठक. रवींद्र धंगेकर कितवी पास आहे असे विचारणाऱ्यांनी नरेंद्र मोदी कितवी पास आहेत यांचे उत्तर द्यावे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा पलटवार. संजय राऊतांची विधान केवळ जनतेच्या मनोरंजनासाठी आहेत, शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांचे वक्तव्य. मतदारसंघात उमेदवार कोण आहे यापेक्षा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचंच हे महत्त्वाचं, भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचे सूचक विधान. धुळे लोकसभा निवडणुकीत अनिल गोटे यांच्या लोकसंग्रामचा महाविकास आघाडीला पाठिंबा. प्रतिस्पर्धी उमेदवारांबद्दल आदर व्यक्त करणे हे भारतीय जनता पक्षाला माहिती नाही, जयंत पाटील यांचे विधान. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.